नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया अहिल्यानगर शहरातील एक महत्त्वपूर्ण बातमी. सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उपोषण करतात. मात्र 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांकडून त्यांचं उपोषण तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी विरोध प्रदर्शन आणि निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात दिशा विद्यार्थी संघटना, नवजवान भारत सभा, पुरोगामी संघटना, शिक्षक संघटना तसेच न्यायप्रिय नागरिक यांनी एकत्र येत दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यासाठी आणि नीट व टीएटी पेपर फुटीच्या विरोधात लॉंग मार्चचं आयोजन केलं होतं. या लॉंग मार्चला माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारकापासून सुरुवात झाली आणि दिल्ली गेट येथे त्याची सांगता झाली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सरकारला जाब विचारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामध्ये एनटीए रद्द करा, शिक्षण आणि रोजगार आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकिलाब के नारों से अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ठिकठिकाणी क्रांतिकारी गीतांचं सादरीकरण करून आंदोलनाला अधिक धार देण्यात आली. सोनम वांगचुक सरांना आपण बघितलं परवा दिवशी काय अमानुष पद्धतीने त्यांचं उपोषण जे चालू होतं, 20 दिवस झाले होते उपोषणाला, त्याच्यातून त्यांनी अत्यंत दडपशाहीने त्यांना उचलून घेऊन गेले. तिथून सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस आले होते आणि उचलून गेले. बोलतायत की हॉस्पिटल मध्ये दाखल केलंय. मला सांगा की उपोषण तोडण्याचे अन्य प्रकार आहेत. हा कोणता नवीन प्रकार काढलाय की एखाद्या माणसाला अशा पद्धतीने उचलून घेऊन जा? आम्ही म्हणतोय की अत्यंत गैर लोकशाही वर्तवणूक आहे. सरकारने याच्यावरती बोललं पाहिजे, सरकारने त्यांच्याशी भेटलं पाहिजे, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजे. आणि आम्ही सगळं जे काही न्यायप्रिय नागरिक आहेत ते सर्वांना आवाहन करतोय की जे विद्यार्थींचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आहे, ह्याच्या भोवती एकजूट येणं गरजेचं आहे. या बातमीचा इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.